जीवनामध्ये दुःख भरले म्हणतात. आता जे क्षणभर दुःख भोगलं त्याचा परिणाम काय झाला? ते दुःख सहन केलं त्याचा परिणाम काय झाला? साधिले आवेग. ती जर अशा वेळात जर दुःख सहन नसतं केलं, काय चांगल्या घरातला पोरगा काय त्याच्या नादी लागून तिकडच राहिला, लोकांचं ऐकलं आणि ऐका नाही माझ्या माय बहिणीनं सगळ्यांना माय बाप पुरुष मंडळी ऐका, कधी बी परमार्थ करत असताना प्रपंच करत असताना जगाकडे बघून करू नका. लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल. बघून महाराज आज 15 वर्ष झालं सप्ताह करतोय. कवी पडले मध्येच घालतो, ओढले की लगेच काही ना काही सत्कर्म करतो. म्हणून आता तुम्ही जे येणार ना तिथं भागवताच्या संहिता बघायला, गायचं असं तर गा, मी नाही म्हणणार नाही कीर्तनाला, पण दक्षिणा रुपये देणार नाही. ठरलं ना? ठरलं? हा? आणि तुम्ही ज्यावेळी तुमच्या गावात बोलवता मी दक्षिणा रुपये घेणार. कारण तुमच्या पोटचं अन्न काढून, तुमच्या अन्नाचं तोंडचं काढून मी माझे बंगल्या गाड्या 25 लाखाच्या गाड्यात फिरायचं हे कोण्या करतात? आज धर्म पुढे चाललेला आहे. लोक म्हणतात असे धर्म वाढायला आहे. नाही 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 ऐका ना माय बाप. पुन्हा आम्ही अटकली काय केल्या, एक महाराज यांच्याकडे, एक महाराज त्यांच्याकडे, एक महाराज त्यांच्याकडे, आणि जे सत्यात पुढे होते का त्याच्याकडे एकही महाराज नाही खडुल्या जातीच. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे. काय जीवनामध्ये कर्म करा, कर्म जागा राहील. ज्यावेळेस तुमच्या भागातून मला वर्गाने आलेलेच आहे का, ज्यावेळेस माझं ऍक्शन झालं ते लोक म्हणून तुम्ही जमाच केले ना. दृष्टी गेलेली होती, डॉक्टरने सांगितलं स्पष्ट येणार नाही, पण कर्म चांगलं केलंय, धर्माचं कार्य करत आलोय आणि आज ही इथपर्यंत देवानी दृष्टी दिलेली आता दिसतंय. म्हणून एक जाता जाता तुम्हाला एकच सांगायचं माय बाबा, गेलेली दृष्टी गेलेलं वैभव येईल, गेलेलं संकट आहे, काय असेल ते पश्चाताप करायचा नाही. सांडी काय सांगायचंय, मी कमवलंय, मी आजपर्यंत इतकं केलंय, इतकं कष्ट केलंय, तरी माझा भाऊ मला किंमत देत नाही, माझा मुलगा मला किंमत देत नाही, माझा साडू मला किंमत देत नाही, मला सारे टोचून बोलतात का मी ज्यांच्यासाठी एवढं काबाड कष्ट केलंय की शब्द सांड सांडी. आणि हे ते सर्व केलंय का, हे प्रपंचाचं जीवन मिळवलंय का, याच्यासाठी आपला अधिकारच नाही. कसं काय नाही, आपल्या बापाचा अग्र होता, नंतर आपला झाला, नंतर मुलांचा राहणार आहे. मग आपण रडत कम बसायचे. सांगू, प्रथमे नार्जितं विद्या, द्वितीय नार्जितं धनम, तृतीय नार्जितं पुण्यम, चतुर्थे किम कर्ष्यति. पहिल्या 25-20-22 वर्षापर्यंत विद्या कमवावी, दुसऱ्या 20 वर्षानंतर 40 वर्षापर्यंत 45 वर्षापर्यंत धन कमवावं, आणि 45 वर्षानंतर पुण्य कमवण्यासाठी बैठकाला जावं, इकडे बसत जावा. त्या बैठका नाही बरं, त्या बैठका नाही. मग पुण्यकर्म गावात आहे, कुणाच्या तरी मुलीचं लग्न आहे, कुणाचं लेकर बाळाचं काहीतरी घरात एखाद्याचं दुःख झालंय, तिथं जा उभा राहा. तृतीय नार्जितं पुण्यम, चौथ्या अवधीत काय करणार, काहीच नाही. अंगम गलितं फलितं मुंडम दशभिन्नं चापनं कुंडम. ही निसर्गाने, ही देवानी सांगून दिलंय की ह्या वयात आता माझं मी काय दिंडीचं वगैरे माझ्या घरचं काय बघत नाही, माझा मुलगा बघतो. आता मी 47 वर्ष नेहमी माझं चालू, उगाच मी तिथंच खेट्या करायच्या, ह्याच्या कोणता हात राम आणि त्याला 5,000 दे, यातला महाराज नाही. ऐका ना महाराज, मग तुमचा आमचा प्रपंच निसर्गाने सांगितलं, देवाने सांगितलंय 40-45 वर्षापर्यंत कष्ट करा आणि तिथून पुढे लेकरा बाळाच्या हातात प्रपंच द्या. आपल्या आज्याकडे होतं, बापाकडे दिलं, बापाने आपल्याकडे दिलं. आपण आता 45 वर्ष झालंय का, 50 वर्ष झालंय का, लेकरा बाळाकडे प्रपंच द्या. कुठं बसायचं, आणलंय कुठला तर मांड. मग काय मांडायचं, माझी जमीन नाही, माझं घर आहे. सांगू पुढचा जन्म कोणता होणार आहे, सापाचा. मग आपलेच लेकर बाळ, आपलेच नातू पंतू येणार, आपलं हे करा बरोबर, आपलेच नातू पंतू येणार, अंतुला तरी येणार, साप साप मारणार, आपल्याला ते मारणार. काल सर्प कशासाठी असतो, नारायण नागबळी कशासाठी असतो, आम्ही विचार केला तो. आज बाबांचं पूर्ण जीवन झालंय,
त्यांच्या मुलाबाळांनी पूर्ण केलंय, आज पूर्णतेला प्राप्त झाले. पण आम्ही जर मरत्या अवस्थेमध्ये, उतरत्या अवस्थेमध्ये नुसतं डोक्यात मांडायला लागलो, तो सांडायला लागलो, काय मी तर कमवलो, मी तर कमवलो. पण ऐका ना, एक कबीरदास महाराजांचा एक पद आहे, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है तो खाली हाथ आया है तो खाली हाथ आएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. आपण कमी तो आपला आयुष्य घालवतो, किती चांगला चेहरा आहे आपला, एवढा चेहरा चांगला असताना आपण आपल्या चेहऱ्याकडे तब्येतीकडे लक्ष देत नाही. उपास तापास करतो, आमच्या घरात घेऊन यावं, आमच्या घरात लक्ष्मी नांदावी, मग रात्रंदिवस त्या शेताची कामात कष्ट करतो, तब्येतीकडे लक्ष देत नाही, कामात कष्ट करतोय. पण शेवटी सांगू, कमवल्यानंतर दुसरा खाणार आहे, आपला लेकर बाळ खाणार, सुना बाळा खाणार आहे, सुना लेकर खाणार आहे. मिळाल्यानंतर शेती कोणी कोणी काढली काय मारायचे आपलं, ज्याचा त्याचा फोटो टीपीला टीपीला, मग रात्रंदिवस तिथं कमवतो ना आई बाप, खाणार आहे दुसरा खाणार. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया हो, खाली हाथ जाएगा. छोटा हाथ का मान दे अल्लाह ने तुझे दिया, अल्लाह ने तुझे दिया. अल्लाह असा किती चेहरा चांगला आपला, किती नीट ठेवतो याला आपण. हात कमांमध्ये अल्लाहने तुझा दिया, खाया पिया तुझसे सोया, खाया पिया तुझसे सोया, ना जमाना सोया, ना जमाना खाया पिया तुझसे सोया, ना जमाना सोया. उठलेला आता 10 दिवसाचा आयुष्य असेल, 5 दिवसाचा आयुष्य असेल, त्याने देवासाठी लाभावं, धर्मासाठी लाभावं, कर्म चांगलं करावं. आणि कर्म करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, एक बागा कमावला ना वेगळा बाग द्या, सांगा सांगा, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. होय, गुगे तिडके
तुम्ही समजे टाळकरी येताल का माझ्याकडे? आताची आजचा कपाळ लावा, आमच्या कपाळाला कपाळ. आताची आता समजा उसका बुलाना आया मेरे को. घडी घडी काळ अचानकच इतकं फेटा चांगला बांधलेला पेन, माझ्या 2-4 रुपयाचा पेन असेल, कुर्ता असेल, धोतर असेल, ऐका नाही, खिशात पैसे असतील, ऐका नाही. मग आताची आता जर किती जण फोटो काढतात माझ्याबरोबर? काढतात का फोटो? तो मित्र आहेस रे. जीना है तो हस के जीवो. ऐका ना, जगायचंय का? अरे धन दौलत कचरा आहे, कचरा साधू संता पुढं. देवा धर्माच्या नावाने भजन पूजन करतो ना, आमच्या पुढे कचरा आहे ते. बरेच लोक म्हणतात मला त्याशिवाय काय धकत नाही. मग मला सांगा, आज मी तुम्हाला कोणाला जमिनी असतील ते लक्षात घ्या, ज्याला काहीच नाही ती बी जगायली, ज्याला 1 गुंठा जमीन आहे ती बी जगायलाय, आणि ज्याला रस्त्यावर फिरतो तो बी जगायलाय. हस के जीवो. कसं जगलं पाहिजे जीवनात? पण आम्ही मांडायलो आमच्या मिरकम मधून काय झालो, आपल्यापेक्षा ह्यांच्याकडे लय धुमधाडा काय उगाच काय बाई, कसे दिवस नवरा बायकोने आम्ही काढले, आणि कसं घर बनवलंय, आणि ही पोरगी आताच आली आणि नवऱ्याला सांगून आम्हाला घरच्या बाहेर कोवळलं. आता तुमच्यासाठी आम्ही होणार साप, ते म्हणतात आम्ही कोण होणार सांगू, म्हणून डोक्यातलं सांडा. सुनाबाईला सांगितलं बाई, कारण कुंतीने द्रौपदीला सांगितलं, द्रौपदीने उत्तरेला सांगितलं. वरात मिळून आल्यानंतर पहिल्या काळात होतं बघा, दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करता असताना नवरदेवाची पूजा करीत नव्हते. आम्ही नवरदेव नवरी आपल्या घरी आल्यानंतर कुणाची पूजा करत होता? लक्ष्मीची. तुझ्या पावलानी लक्ष्मी या घरात आली बाई, टरपर्यंत भांडी ठेवीत होतात, भांडी असे स्टील काय असतील ते, आणि तिला म्हणतात तुझ्या पाय तू काय कर, आषाढ मध्ये प्रवेश कर. की आम्ही नुसतं कथा कीर्तना तुम्हाला सांगतो, पण आमचा जर गिलास पडला तर आमच्या छातीत धगधग करणे लागा. आमचा जीव गिलासात, आमचा जीव तांब्यात ताट्यात. पण ते शास्त्र काय सांगते, पुराण काय सांगते? द्रौपदीने सांगितले उत्तरा घरात प्रवेश करायचं ना, तर दुःख झालं यांना कुणाला सांगू नको, आणि कोंबडी महाराजाला तर बिलकुलच सांगू नको. ती म्हणजे काहून नको सांगू त्यांना, ते आम्ही वडगावला ऐकतील आणि दिंडोरात सांगतील, दिंडोरातला ऐकतील आणि ह्यांच्या वडगाव मध्ये जाऊन सांगतील, आणि ह्याच्यात पुन्हा हे तेल गाव घालतील. म्हणून कुणाला दुःख सांगायचं नाही. ऐका ना, आणि का दुःखे सांगू किती सांगे सांगी पुढं मांडी. मांडायचंय काय? लोकांनी आपल्याला चांगलं म्हणून परमार्थ कधीच करू नका. जगाने आपल्याला नाव ठेवलेलं लई चांगलं असतंय. सांगू तुम्हाला, माझ्या तुकोबाला ज्ञानोबाला साधू संताला नाव जर ठेवले नसते, आज त्यांचा हरिपाठ आपण म्हणला नसता. ऐका नाही, मग त्यांनी जगाला दुःख सांगितलं नाही, पण उलट त्यांनी काय सांगितलंय, जे फळांची व्यंकटी सांडो. अहो तुकोबा तुम्हाला त्यांनी त्रास दिला, हो ज्ञानोबा तुम्हाला त्यांनी त्रास दिला, हो फलाने महाराज तुम्हाला त्यांनी त्रास दिला. तुम्ही त्यांची जी तारीख परत घेता, त्यांचं वर्णन केलं, मला तुम्ही माघारी बोलता तिथं महाराज तुम्ही, मी तुमच्यासाठी चांगलं सांगितलंय. ऐका ना माय बाप, ज्याला महाराज म्हणून घ्यायचे का त्याच्या ठिकाणी जात नसावा, ज्याला महाराज म्हणून संदेशी ब्रह्मचारी म्हणून राहायचे का त्याच्या ठिकाणी मतभेद नसावा, द्वैत नसावा, मत्सर नसावा, तर तुम्ही आमच्या पाया पडावा, नाही तर आमच्या पायासोबत पडायचं नाही. मग सांगी मांडी काय मांडायचंय, आपण केलेलं पुण्य कर्म तिथं करत राहा, कुणी चांगलं म्हणू नाही म्हणू. ऐका ना माय बाप, तुम्हाला मला सर्वांना 14 जण बघायचे, जन्मल्यापासून मरेपर्यंत 14 जण बघतील. 14 पैकी 5 जण सांगू का 14 बी सांगू? किती सांगू सांगा? 14? थांबा थांबा, हे म्हणले आमचे सहकारी म्हणले 14 सांगा. 14 सांगायचं म्हणल्यानंतर तुम्ही फक्त आता 500 नका, 200 द्या. मी रुपये देणार नाही दक्षिणा, कीर्तनाच्या दक्षिणा रुपये नाही न्यायची, तुमच्याकडून फक्त किती द्यायचे? 200 भागेल का नाही पोटासाठी, या पोटा कारण
मग 14 पैकी 5 सांगतो. फिर मिलेंगे इस दर के बाद. कधीतरी कुठेतरी रस्त्यावर चौका अशाच खऱ्यावर कुठे सत्यात त्याच्यात तेव्हा मला तुम्ही आठवण करून द्या. मी 14 सांगतो त्यापैकी 5. मला वाटते तुम्ही माझ्याकडे कोणी बघत नाही. मी कथा कीर्तन करतो समजा उपास तापास काय असेल जे असेल ते मला वाटते मला कोणी बघत नाही. आता वडगाव मध्ये कोण बघणार? आम्ही वडगाव मध्ये मला मी घरूनच मस्त कांदा भजी खाऊन आलो. मला कोणी बघितलं सांगू तुम्हाला? हाटीलोली हा केलगाव हाटीलोली. पण ऐका ना मला ही पृथ्वी बघते. ज्या पृथ्वी मी जन्मलोय ना ती पृथ्वी मला साक्षी आहे. चंद्र सूर्य साक्षी आहे. किती झाले? 3. चंद्र पृथ्वी पुन्हा जल साक्षी पाणी पुन्हा ती तुमच्या माझ्या सर्वाला साक्षी ती एक जण आहे बघा. त्याचं नाव वायू. वाऱ्याला सुद्धा माहिती मी काय काय कुठाने करतोय तर मी काय काय उद्योग करतोय तर कुणाला माहिती की 5 घेऊ आणि पुन्हा सांगतो. आता ती इस्प्रेची बाद म्हणजे कशा म्हणतात एक कशी बाटली येते बघा दुकानात तिला कोणती म्हणते तर चेहऱ्यावर लावली की चेहरा चांगला दिसतोय. कोणती बाटली मध्ये फॅरेन फिरून लावली म्हणते तिला अशी असं फिरून लावायचं असते. ऐका ना मग पुन्हा येऊ. मग हे 5 जण तुम्हाला मला बघायला येतो. मग मला किती हरिपाठ पाठ हे महत्वाचं नाही. मला काकडा किती पाठी हे महत्वाचं नाही. मी किती विद्वान पंडित हे महत्वाचं नाही. मी एक साधा वळा म्हणून तुमच्यात वागावा एवढी अपेक्षा आहे मला. कोणाला? तुम्हाला. मग आम्ही एवढं 2 आपण पाठ केले असते एवढा अहंकार. आणि 4 वेदाला त्यांनी मान्यता दिली नाही पण माझ्या दत्त महाराजांनी त्यांना श्वान बनवले. राववादी पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत. दत्तांची फेरी आली भिक्षा मागत. रुद्राक्षाची माळ आहे त्यांच्या गळ्यात भगवे झोळी आहे तो त्यांच्या डाव्या बगलेत. श्वानांची फौज आहे श्वानांची फौज आहे त्यांच्या सोबत त्याचा लागे नांत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत. दत्तांची फेरी आली सांगी. आता मांड काय मांडायचंय हे माझ्या बहिणीनं सजीवना माय बाबा मांडा. काय मांडा? दुपारी तुम्ही डबा शेतात नेला असेल जेवण करायला तुम्हाला पण 12 ते 1च्या दरम्यान ते डबा उघडा आणि 1 चोरभर भाकर घ्या आणि तिथल्या मुंग्याला कशाला खाऊ घाला. असं जर नीतिनियम तुम्ही तुमच्या जीवनात ठेवला ना सांगू माय बाप तुम्ही मला कधी ना कधी आमच्या पत्रकाराला म्हणतात महाराज हो त्यांना काय करायला म्हणतात त्या महाराजांना आम्ही सांगितलं तसा नियम केला. नित्य सत्य मिथ्य हरिपाठाची अशी पुढे बघा कधी काळात त्याचे न पाय दृष्टी. पुन्हा नित्य नियमांना आम्ही तो प्राणी लक्ष देवाला नित्यनियम आहे. काय नित्यनियम करायचा? सकाळी उठायचं ना हात जोडायचे सूर्यनारायणाला. सकाळी उठायचं आणि देवघरातल्या देवाला म्हणायचं आज मी तुमची पूजा करणार नाही. ते दुसरे कोणी करते ते करू द्या. ऐका ना माय बाप ही सांडी मांडी मांडायचे हे पुण्यकर्म मांडलं केल्या बरोबरी आणि बाकीचं जर सर्व आपल्या डोक्यात पडून त्यातलं मांडलं तर अवघेचे परी दुःखाची. आणि ज्यांनी हे सर्व करून इथं सोडलं त्याला सापडून यायची गरज नाही. आणि आम्ही जर नाही सोडलं माय माऊली भाविकांनो तर आपल्याला पाल होऊन आपल्याला मांजर होऊन आपल्या घरात जरी यायचं नसेल पुन्हा तर या प्रपंचाचं लय टेन्शन वय झाल्यावर घ्यायचं नसतंय. लेकरा बाळाकडे देऊन टाकायचं. मग काय होईल हो महाराज? आम्ही लेकरा बाळाकडे दिलं आम्हाला दवाखान्यात देते आणते गोळ्या वगैरे देते सर्व काय करते. अहो वय झाले तर नाही आपल्या वाढ वडिलांनी सहकार्य केले का आपल्याला? मग त्या बापाचं वय झालं त्याला म्हशीकडे पाठवा का? त्याला जनावरांकडे पाठवा का? त्याला पाळी घालायला लावा का? मग काय केलं जीवनात आम्ही? त्यापर्यंत कोणी वाचित मग झालंय ना बापाने व्यवहाराच्या हातात दिलाय ना मग त्या माय बापाला सांभाळायचं काम कुणाचं? त्या सुनाचं. लय पोत्या वाचायची गरज नाही. लय गुरुवारची उपवास धरायची गरज. एक आटपाट नगर होत ते आंबेवडगाव मध्ये होत का आमच्या दिंद्रोडात होत आणखी तपास लागला नाही. तेथे एक राजा राहत होता. कथा ऐकायची पूर्ण पैसे द्यावा लागेल फुकट नाही सांगणार. इतकं सांगणार नाही फुकट नाही सांगणार.
एक राजा होता आणि त्याला बऱ्याच बायका होत्या, त्यापैकी एक पटकराणी होती. तिचं नाव काय? तिला ऐकून 10 मुले झाली आणि ती बाहेरच्या देशात बोलायला गेली. पुन्हा एक कन्यारत्न प्राप्त झालं, तिचं नाव मीनाक्षी ठेवलं. कोण म्हणलं शांबाला काला 5-5 रुपये आतल्या वाया वेळ कथा सांगी मार्ग. मग तुकोबा नाही म्हणतात सज्जन आतल्या डोक्यात कथा घ्यायची का? एकच कथा घ्या माय बहिणीनो. आपला प्रपंच आपले लेकर बाळ आपले नातू पण तो आपला प्रपंच आहे ना. त्या लेकर बाळाला कधी उपाशी राहायचं नाही. आणि महत्वाचं सांगतो, तुमचा उपवास कोणता आहे? तुम्ही कधीच घरात उपाशी राहून आराम करायचा नाही. सांगू, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी रडता आणि उपाशी जाताना तुमच्या लेकराला कधी सुख भेटायचं नाही, तुमच्या मालकाला कधी यश भेटायचं नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल काय आपल्या घरात सुख भेटावा, तुम्ही सर्वांचा त्याग केलाय ना, तुम्ही ज्या घरी नांदायला गेलात ना त्या घरात तुम्ही उपाशी राहायचं नाही आणि घरात कधी उपाशी कोणाला राहू द्यायचं नाही. एवढाच परमार्थ करा मायबाप. आणि हे केलं तर आता पुरुषवार झाली. आम्ही केलंय, बरेच उपास तापास करतो, लय उपवास करायची गरज नाही. मग उपवास म्हणजे आम्ही धर्माच्या जवळ आहे, आम्ही देवाच्या जवळ आहे, आमच्या सर्वांच्या आम्ही जवळ आहेत, हेच उपवास करायचा आहे. नका पाहू न दोष जातो दाश पायांचा अशी पुण्यमय गाठी. हे जर आम्ही केलं तर परिणाम काय घडेल महाराज सांगा ना. तुका म्हणे जाणे नाही तुका म्हणे जाणे नाही तुका म्हणे जाणे नाही तुका म्हणे जाणे नाही हो तुका म्हणे जाणे नाही तुका म्हणे जाणे नाही तुका म्हणे
राहिलो आनंदाची पायी क्षणभरी आम्ही सोशिले वाईट अभंग काय क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अविक निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो आनंदाची पायी राम राम म्हणता राम रत्नाची पेटी राम राम म्हणता राम रत्नाची पेटी कीर्तन भजन करण्यासाठी आलो आम्ही नाईकवाडे यांच्या परिवारासाठी असं त्यांचं माझं नातं 10 वर्षापासून आहे 10-15 वर्षापासून कारण मला जास्त वाहवा करायचं नाही परंतु योग त्यांनी सांगितलं बाबा यावंच लागते मला योगायोगाने आणि गंगा पूर्णालय आमचे बंधुराज आमचे ज्येष्ठ बंधुराज प्रकाशजी ठोंबरे महाराज यांचं कीर्तन झालं आणि योगायोगाने आजचं ही पूर्णाहुतीचं कार्य माझ्याकडे त्यांनी दिलं आमचे संत आता काय करायचं आपल्याला स्त्री अनंता मधुसूदना हा अभंग घ्यायचा सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आणि मी ज्ञानेश्वर माऊलीने कंबर सोडायची जे स्त्री अनंत मस्त गोड सर हा फिरके महाराज त्यांचे मुली सुना जे की बाई परिवार येते या सर्वांनी आपल्याला पुष्पवृष्टी करायची कारण वेळ अगदी 2 मिनिट राहिले आपल्याला पर्व करायचे हा बोलूया हा बोला श्री आनंदा मधुसूदना या परिवार त्यांचे जावाई या पुढे चक्रधरा विश्वादेवादी देवा कृपावादी केशवा या पामी या चक्रधरा विश्वांबरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रगुणा सहस्रकरा सागरा शेषशयना कमलनयना कमलपती कामिनी मोहनमूर्ती भवतारका दलितारिणी वामूर्ती अगाहे नमुना गुणा जगनित्य जगजीवा वसुदेवदेवकी तुकाला लोटांगणी मदकावदे हे चिकरी रसे सकळ देवादी देवा कृपावादी शिवा महानंदा भद्रं कर्णेवे शृणुयामदेव भद्रं पक्षमाक्षिभिर्तत्रः स्थिरैरङ्गैर्दृष्ट्वा गुणसत्त्वनभिर्वशे मयि दैवतं ददायु ॐ स्वस्ति न इन्द्रो वृतस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दत्तः हरिः ॐ शान्ति शान्ति शान्तिः कुण्डली हरि विठ्ठल कृष्णदेव तुकारा ज्ञानेश्वर बाहुली जय ज्ञानेश्वर बाहुली जय ज्ञानेश्वर बाहुली जय जय
करी वारी न चुक दे हरी संत सुखी सर्व काळ प्रेमाचा कलो पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान मागे पंढरीचा वार करी हरे गौरवमय मागणे ते एक तुझ प्रत्याय देशील तरी पाणी पांडुरंगा संसास निर्देश मजरे आणि गरुजी काही न मागणे वाता मरे आता उदारत देवी पायी संतांची दास निरवी मजरे आणि तुझे काही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम जली कवधाय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महिलाची बघितलं